नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नियत कालमर्यादेच्या आत नागरिकांना लोकसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी केला जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवारांचा प्रशस्ती पत्र देऊन गुणगौरव. सविस्तर वृत्त. जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ तथा पुरवठा उपायुक्त अमरावती विभाग अमरावती सुधाकर पवार यांचा दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी प्रशस्ती पत्र देऊन गुणगौरव केला. जिल्हा पुरवठा अधिकारी तथा पुरवठा उपायुक्त अमरावती विभाग अमरावती सुधाकर पवार यांनी सन 2024-25 या वर्षात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कायद्याअंतर्गत कलम 20(5) क नुसार नियत कालमर्यादेच्या आत नागरिकांना लोकसेवा उपलब्ध करून दिल्या, म्हणून हे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. सेवा हक्क दिन 28 एप्रिल 2025 रोजी हा गुणगौरव सोहळा पार पडला. तसेही सुधाकर पवारांचा हा गुणगौरव काही पहिला नाही. ह्या अगोदर सुद्धा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा म्हणत आदर्श सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तर व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना यवतमाळकडून सन्मान चिन्ह देऊन सुधाकर पवारांना गौरवान्वित केले आहे. त्याचबरोबर तांत्रिक अधिकारी पुरवठा या पदावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फेही सुधाकर पवार यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ यवतमाळ, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, विभागीय कार्यालय अमरावती विभाग अमरावती तसेच शासनाकडून वेळोवेळी सन्मानपत्र देऊन सुधाकर पवार यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ तथा उपायुक्त पुरवठा अमरावती विभाग अमरावती यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ कार्यालयात गुणवत्ता व्यवस्थापन धोरणाचा अवलंब करत गुणवत्ता व्यवस्थापन धोरणाची फोटो फ्रेमच कार्यालयात लावण्यात आली आहे. त्या धोरणानुसार कार्यालय चालावे यासाठी त्यांची अहोरात्र धडपड असते आणि आटोकाट प्रयत्न सुद्धा असतात. नियमांचे काटेकोर पालन करत नियत कालमर्यादेच्या आत काम व्हावे आणि ह्या सुविधा नागरिकांना मिळाव्या ह्याची ते काळजी घेतात. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा सध्याचा ऑनलाईन डेटा जर बघितला, जो शासनाच्या पटलावर उपलब्ध आहे, त्यात पुरवठा विभाग यवतमाळ पहिल्या क्रमांकावर असून सर्वाधिक ऑनलाईन फाईल टाकणारा विभाग म्हणून ख्याती आहे. त्याचप्रमाणे वाटपाच्याही बाबतीत महाराष्ट्रात यवतमाळ जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणूनच सुधाकर पवार यांच्या कामाची कसब व प्रशासकीय गुणवत्ता पाहून आतापर्यंत त्यांना 5 पदोन्नत्या मिळालेल्या आहेत आणि त्यांचे असेच कार्य चालू असल्यास लवकरच त्यांना 6वी पदोन्नतीही मिळाली तर नवल नको. आणि 6वी पदोन्नतीचीही तयारी चाललेली ऐकिवात आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक अमीन चव्हाण यांनी सुधाकर पवार या अधिकाऱ्यांसाठी खुले पत्र लिहिले असून कार्यालयावर आपल्या घरासारखं प्रेम करणारी आपल्यासारखी माणसं माझ्या यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत पाहून आनंद आणि अभिमान वाटला. आपल्या कार्यालयातील आपली आणि आपल्या कर्मचाऱ्यांची तत्परता, आपुलकी आणि कामाप्रती उत्साह व्याख्यांना जोगा आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. सध्या तरी प्रत्येक पुरस्काराचे आणि सन्मानाचे हकदार पुरवठा विभाग यवतमाळ आणि सुधाकर पवारच ठरत आहेत.
त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून त्यांना प्रत्यक्ष भ्रमणध्वनीद्वारे व सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.